लोकसभा निवडणुकीचा जो आहे निकाल सुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे महायुतीला फटका सुद्धा बसलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे कृपाल तुमाने जे आहे ते शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। सर, कसं पाहता तुम्ही या निकालाकडे? ज्या पद्धतीने निकाल आला आहे, महायुतीला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाही आणि कुठेतरी महाविकास आघाडीला मात्र यामध्ये भरघोस यश मिळाले। महायुतीने या निवडणुकीच्या अनुषंगाने चांगली तयारी केली होती आणि संयुक्त रूपाने एक कार्यक्रम राबवला। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार या तिघांनी मिळून या राज्यामध्ये एक चांगली तयारी केली। परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेला काही गोष्टी अशा घडल्यात की ज्यामध्ये त्या जनतेला भ्रम निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आणि त्यामुळे कदाचित त्यांना थोडासा त्याचा लाभ झालेला आहे। परंतु आमची तयारी पूर्ण होती आणि या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्याला आम्ही स्वीकार करतो। परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आता तयारी सुरू करतो आहे। आम्ही आता याचं आत्मचिंतन करून पुढच्या या विधानसभा निवडणुकीची तयारीला आम्ही आतापासून लागू आणि त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात हे इलेक्शन लढून सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री आम्ही करू। कुठेतरी मागील वेळेस 13 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळेस मोठा फटका जो आहे तुम्हाला बसलेला आहे। अनेक ठिकाणी उमेदवार बदलवले। नाही, मागच्या वेळेला आम्हाला 18 जागा मिळाल्या होत्या, परंतु आमच्या शिवसेनानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यानंतर आमच्यासोबत 13 खासदार होते। परंतु त्या 13 खासदारांमध्ये आता पक्षश्रेष्ठींना काही असे निर्णय करावे लागले ज्यामध्ये 3-4 ज्या जागा होत्या माझ्या संदर्भामध्ये रामटेकची जागा ऐन वेळेला बदलवण्यात आली, यवतमाळमध्ये भावनाताईला बदलवण्यात आले, हिंगोलीमध्ये आमच्या हेमंत पाटलांना बदलवण्यात आले। त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये अडसूळ साहेबांची पूर्ण तयारी त्या ठिकाणी झालेली होती। जर या 4 तिकिटा जर आम्हाला आणखी मिळाल्या असत्या या चौघांना तर नक्कीच सांगतो या 4च्या 4 जागा निवडून आल्या असत्या आणि अशाच प्रकारे आणखी काही जागा ज्या दुसऱ्या पक्षांनी सुद्धा बदलवल्या त्यांनासुद्धा त्याचा बदलवल्या नसत्या तर मला असं वाटतं लाभ झाला असता। कारण लोकसभा फार मोठा एरिया असतो आणि त्या एरियामध्ये नाव पोहोचणे हा पहिला प्रश्न असतो आणि आज 1,500, 2,000, 2,200, 2,500 पर्यंतची गावं आहेत। माझ्यामध्ये 1900 गावं आहे, यवतमाळला 2200 गावं आहे। एवढ्या गावामध्ये नवीन उमेदवाराला पोहोचणं कठीण जाते आणि जुना जो व्यक्ती असतो खासदार तो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो, त्याचं नाव पोहोचलेलं असते, तर त्याचा लाभ त्या उमेदवाराला आणि पक्षाला जरूर होतो आणि तो झाला असता। आणि आम्ही पण आमचे जसे 7 आले तर आमचे 4 आणि 1-2 आणखी जे वेळेवर जाहीर करावं लागले यामिनी जाधवसारख्या त्यांना जर आम्ही आधी जाहीर केलं असतं तर आम्हाला ह्या सर्व जागा मिळाल्या असत्या आणि आम्हीसुद्धा 13-14च्या घरामध्ये गेलो असतो। नक्कीच कुठेतरी जे आहे तिकीट ऐन वेळेपर्यंत थांबवून ठेवणे, काही ठिकाणी सर्वेचं कारण देण्यात आले होतं, काही ठिकाणी शिवसेना नाहीच आहे अशा पद्धतीचेही ज्या मित्रपक्षांकडून दावे केले होते, त्याचा सगळ्याचा फटका आहे। आता तसं म्हणायला पण काही हरकत नाही, कारण तिकिटा विलंबाने जाहीर झाल्या त्याला काय कारण होतं हे त्यावेळेला सर्वांना माहिती आहे। आमचे हेमंत गोडसे नाशिकची सीट अगदी म्हणजे लास्ट बटवनला ती जाहीर करण्यात आली, 1 दिवस आधी तो याच्यामध्ये त्रासून गेला। यामिनी जाधवचा बद्दल तोच प्रकार झाला, वायकरांच्या बद्दलसुद्धा तोच प्रकार झाला, रामटेकमध्ये तसंच झालं, यवतमाळलाही तसंच झालं। हिंगोलीवरून हेमंत पाटलांच्या मिसेसला आम्ही यवतमाळमध्ये आणलं, त्यांना तिथे तिकीट दिली। तर या सर्व गोष्टीचा फटका बसतोच, यात कुठे शंका नाही। मी ग्राउंड रियालिटीची गोष्ट करतो आहे आणि तो बसला असेल असा मला विश्वास आहे। परंतु आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली। महायुतीला यावेळेला इथे 40 जागा निवडून आणूच याची आमची पूर्ण तयारी होती, परंतु आम्ही कुठेतरी मागे पडलो, यात कुठेही शंका नाही। कुठेतरी रामटेकसाठी कारणं दिले गेले होते की जे आहे विद्यमान म्हणजे तुम्ही असताना ते निवडून येऊ शकत नाही, शिवसेनेची ताकद नाही अशा पद्धतीने सांगितलं होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इथं ज्या पद्धतीने सभा घेतली ती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी प्रयत्न केले पण तिकीट खेचून आणू शकलं नाही, त्यांनी खंतही व्यक्त केली। नाही, माननीय मुख्यमंत्री साहेबांना खंत होतीच ती,
की ते मला तिकीट देऊ शकले नाही, कारण ज्या वेळेला आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत आलो 21/2022ला, त्यावेळेला 12 खासदार एकत्रित करण्याचं काम मी केलेलं होतं. माझ्या नेतृत्वामध्ये ते सर्व खासदार आम्ही जमा केले आणि माझीच पहिले विकेट घेण्यात आली. त्याच्यामुळे कुठेतरी नाराजीचा सुद्धा सूर लोकांमध्ये होता आणि आम्हाला अपेक्षित होतं तरी राजू पारवे निवडून येतील. आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तर या ठिकाणी खूप प्रयत्न केले तिकीट निवडून आणण्यासाठी, परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल असं मला वाटते आणि त्यामुळे आमचा पराभव झाला आणि पुढची तयारी आम्ही चांगल्याने करू. नक्कीच तुम्ही ताकद पूर्णपणे लावलेली आहे. मात्र विकेट घेण्यामागे तुमच्या पक्षातील लोक होते की मित्र पक्षातील लोक होते, नेमकं काय सांगायला? नाही, आमच्या पक्षातील लोक नव्हते. आमच्या पक्षातील सर्व लोक माझ्यासोबतच होते, माझ्या पाठीशी होते. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी होते, पक्षाचे सर्व नेते माझ्या पाठीशी होते, सर्व खासदार माझ्या पाठीशी होते. परंतु आता तो विषय जाऊ द्या, त्यांच्यावर कोणी दबाव आणला काय आणला याच्यावर नंतर आपण चर्चा करू. नक्कीच कुठेतरी दबाव आणला होता हे तर तुम्ही मान्य करता आहात, ज्या पद्धतीने दिसते आहात, पण मित्रपक्षाकडून अशा पद्धतीने दबाव आणल्यामुळे शिवसेनेचं कुठेतरी नुकसान झालं असं वाटत नाही का? त्यावर काय आत्मचिंतन होणार आहे शिवसेना? आम्ही आता त्यावरती आत्मचिंतन करणार आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत माझी काल चर्चा झालेली आहे. आम्ही सर्वजण बसून यावरती विचार मंथन करून पुढच्या तयारीला लागणार आहोत. विधानसभेत कशा पद्धतीने करणार आहे? कारण की कुठेतरी त्यावेळेस पुन्हा असा दबाव येऊ नये. नाही, विधानसभेमध्ये आम्ही आत्तापासूनच त्याला कामाला लागतो आहे. सन्माननीय शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार हे तिघेही फार लवकरच या संदर्भामध्ये सुरुवात करतील आणि जे काही जागा वाटप वगैरे असेल त्या संदर्भात निर्णय घेऊन त्यांच्या पक्षाला सांगतील की बा आपापलं तुम्ही आता तयारी करा आणि कोणत्या हालतीमध्ये आम्ही महायुतीचं राज्य सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या राज्यामध्ये आणू. पराभवाचं कुठेतरी जे आहे एक प्रकारे जो महायुतीमध्ये पराभव झाला त्याची जबाबदारी जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आणि त्यांनी म्हटलं आहे की मला कुठेतरी पक्ष संघटनेसाठी काम करण्यासाठी वेळ द्या सरकारमधून. नाही, असं नाही आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गरज या महाराष्ट्र राज्याला आहे आणि सरकारमध्ये राहूनही पक्ष चांगल्या पद्धतीने चालवता येतो, यात कुठेही शंका नाही. कारण या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं लोकसभेला तर त्यांनी फार मेहनत घेतली आणि दिवस रात्र मेहनत घेतली, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली. परंतु कुठेतरी कमीपणा झाला. काँग्रेसने जे भ्रम निर्माण केलं जनतेमध्ये त्याचा फटका आम्हाला बसला, यात कुठेही शंका नाही. आणि ते आम्ही आता कसं त्याला दुरुस्त करायचं त्याचा पूर्ण प्रयत्न करून दुरुस्त करून या राज्यात आमचं सरकार परत येईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. नक्कीच तुम्ही खापर विरोधकांवर तर फोडतच आहे, पण मित्रपक्षातील काही लोकांचा या सगळ्या जो पराभव झाला त्याला कारणीभूत ठरू शकते का असं वाटते का? आणि त्याची चर्चा झाली पाहिजे का? नाही, अजून आता त्याची चर्चा करून उपयोग नाही आहे. आता पुढच्या तयारीला आम्ही लागायला पाहिजे. आता जे झालं ते झालं. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही कामं केली पाहिजे आणि ते या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. नक्कीच हे होते खासदार कृपाल तुमाने, ज्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं जे आहे तिकीट पाठवाचा विलंब असो, वेळेवर तिकीट देणे असो, किंवा काही ठिकाणी जागा जे आहे ते ऐनवेळी बदलवण्यात आल्या, त्याचा फटका जो आहे तो शिवसेनेला बसलेला आहे. मात्र विधानसभेमध्ये अशा पद्धतीचा फटका बसू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागल्या आहे आणि कुठेतरी ऐनवेळी त्यांनी सगळं हे घडवून आणत असताना जेव्हा शिवसेना बाहेर पडली त्यावेळेस एवढ्या खासदारांसोबत आणण्याचं काम केलं, मात्र त्यांचीच विकेट पडली. त्याबद्दल कुठेतरी खंत जे आहे ते त्यांनी बोलून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.